महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवर गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यात असणारे हाजरा फॉल हे स्थळ 3 राज्यातील पावसाळी पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे। हे स्थळ मुंबई कोलकाता या मुख्य रेल्वे मार्गावरील दरेकसा या छोट्या रेल्वे स्टेशन पासून अवघ्या 1.5 किलोमीटर अंतरावर जंगलाने वेढलेले आहे। निसर्गाच्या सुंदर कुशीत उंच पहाडावरून कोसळणारे पाणी आणि तिथे गेल्या 2 वर्षांपासून सुरू करण्यात आलेले विविध साहसी खेळ हे सर्वांसाठी आकर्षण आहे। जुलै ते डिसेंबर महिन्यापर्यंत या धबधब्यातून पाणी वाहत असतं। ब्रिटिश काळातील अधिकारी हाजरा यांनी या धबधब्याचा शोध लावून त्याला विकसित केले, म्हणून या धबधब्याला हाजरा फॉल असे नाव पडले। या हाजरा फॉलचे सर्व देखरेख आता येथील आदिवासी युवक आणि युवती मिळून करत असल्यामुळे या युवकांना रोजगार मिळाला असल्याचे दिसून येते। हाजरा फॉल या ठिकाणी पर्यटक म्हणून महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश या ठिकाणी यातील पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात। त्याकरिता जिल्हाधिकारी आणि वन विभागाच्या मदतीने येथील वन व्यवस्थापन समिती या सर्व धबधब्याची देखरेख करीत असून या समितीद्वारा या ठिकाणी जीप लाईन गार्डन, मुलांना खेळण्यासाठी साहसी खेळ, ट्रेकिंग अशा विविध मनोरंजनाच्या साधनांसोबत लहान मुलांच्या खेळण्याचे साधन सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे। या धबधब्याच्या देखरेखीसाठी नवा टोला या गावातील जवळपास 50 आदिवासी युवक युवतींना रोजगाराच्या संधी मिळाल्या आहेत। त्यामुळे इथे आलेल्या पर्यटकांना निसर्गाच्या सानिध्यात आल्यावर खाण्याची सोय सुविधा या ठिकाणी आदिवासी युवक युवतींद्वारा करण्यात येते। तर आपल्या सहकुटुंबासह अनेक पर्यटक सुद्धा या ठिकाणी येत असतात। या ठिकाणी आपल्या पूर्ण म्हणजे 33 स्वयंसेवक आहेत आणि प्रत्येक स्वयंसेवकाच्या आपण एक शिफ्ट म्हणून ठेवतो। त्या शिफ्ट म्हणजे गेटपासून तर आपण सेकंड गेट जसे पार्किंगला दोघे, तर आपण रेल्वेकडे कोणी जाऊ नये म्हणून तिकडे पण 2-2 मुलं ठेवतो। तशाच आपण लाईफ गार्ड म्हणून इथं पाण्याच्या जवळ जे कोणी पाण्यात म्हणजे आतमध्ये गेले नाही पाहिजे यासाठी मी कडी सुरक्षा करून ठेवतो। या ठिकाणी आपण 4 ते 6 लोकांचा आपण एक ग्रुप ठेवतो। त्याचप्रमाणे जसं पहाडीवरून कोणी बाहेरून जर नको येत यासाठी मी पहाडीवर पण दोघे मुलांची व्यवस्था करून ठेवतो। नाम ज्योति देवल हुईके है और मैं हाजरा फॉल में गाइड का काम करती हूँ। वन व्यवस्थापन समिति जब से यहाँ पे चालू किए हैं तब से हम लोग वन व्यवस्थापन समिति के द्वारा जो बेरोज़गार बच्चे थे उनको रोज़गार मिला है। हम बेरोज़गार बच्चों को हम लोग यहाँ पे हम बेरोज़गार बच्चे हैं ये हम लोग काम करते हैं हाजरा फॉल में। और पहले तो हम लोग श्रमदान किए, श्रमदान के बाद कुछ महीनों के बाद हम लोग श्रमदान होने के बाद हम लोग को रोज़ी मिली वहाँ पे। और जैसे रोज़ी मिलती जा रही है वैसे वहाँ पे जैसे आवक बढ़ते जा रहा है वैसे आवक हमको मिलते जा रहा है यहाँ पे। और वैसे ज़्यादातर पर्यटक आना चाहिए करके हम लोग यहाँ पे और अच्छा काम कर रहे हैं, एडवेंचर तैयार कर रहे हैं, एक्टिविटी तैयार कर रहे हैं और ज़्यादा डेवलप होना चाहिए। गाव माझा न्यूज करिता राधा किसन चुटे, गोंदिया।